नमस्कार, मी समृद्धी जाधव. स्वागत आहे तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये. राज्याच्या राजकारणातला आज ऐतिहासिक दिवस म्हणावा लागेल, कारण राज्याला पहिल्यांदाच महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत. मात्र असं असताना सुनेत्रा अजित पवार यांनी जेव्हा ही उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, केवळ शपथ ग्रहण सोहळा हा नव्हता, तर अनेक जबाबदाऱ्या, अनेक आव्हानं, असं बरंच काही काही या शपथविधीच्या बरोबर आणि या उपमुख्यमंत्री पदाबरोबर आलेलं पाहायला मिळतंय. त्यामुळे या सगळ्याच्याच अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत. ही सगळी आव्हानं सुनेत्रा वहिनींना पेलवतील का, किंवा ही सोडून आणखी काय काय छुपी आव्हानं त्यांच्या समोर असणार आहेत? इथून पुढचे फ्युचर गोल्स त्या नेमक्या कशा पद्धतीने टार्गेट करू शकतात? अशा अनेक विषयांवरती आज सगळ्यामध्ये आपण बोलणार आहोत. खरं तर आज माझ्या बरोबर टॉप न्यूज मराठीच्या स्टुडिओमध्ये पुण्यातील ज्येष्ठ महिला पत्रकार अंजली कामितकर मॅम आहेत. मॅम, तुमचं खूप स्वागत आहे. धन्यवाद. सगळ्यात पहिल्यांदा महिला म्हणून तुमच्यासाठी, माझ्यासाठी, प्रत्येकासाठी आज खूप महत्त्वाचा दिवस आहे, कारण पहिल्यांदा महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याला मिळालेल्या आहेत. मात्र जसं मी आधीही म्हटलं की जबाबदारी मिळालेली आहे हे महत्त्वाचं आहेच, मात्र ही जबाबदारी पेलवणार का, हा सुद्धा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तुमचं आत्तापर्यंतचं एकंदरीत विश्लेषण किंवा आत्तापर्यंतचा अनुभव काय सांगतो? सुनेत्रा पवार ॲज अ लीडर म्हणून इतक्या मोठ्या पदावरती ते आज गेलेले आहेत. खरंच हे आव्हान त्यांना पेलवणार का? साहजिकच, कारण आत्ता जे त्यांच्यासमोर आव्हान उभं राहिलं किंवा त्यांना जे पद घ्यायला लागलं ते एका अपरिहार्यतेतून घ्यायला लागलं. कारण अजितदादांचं अगदीच जी एक्झिट होती ती खूप धक्कादायक होती. ती साहजिकच सुनेत्राताई त्यांच्या पत्नी असल्यामुळे त्यांना ती जास्त धक्कादायक होती. आणि एकूणच पवार कुटुंबियांना ते जास्त म्हणजे काय शॉकिंग असा तो हे होता. आणि त्याच्यातून काय झालं की अजितदादा पण एका वेगळ्या फॅमिली ह्याच्यातून जात होते की जे आजपर्यंत सुनेत्राताईंनी ते पाहिलेलं आहे किंवा त्यांनी ते अनुभवलं आहे, जे त्या खासदारकीची इलेक्शन लढवत होत्या त्यावेळेला. आणि त्याही वेळेला फॅमिली मॅटर्स, घरातनं विरोध, बाहेरचा विरोध, लोकांचे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न, त्यांच्याकडे ज्या पद्धतीनं बघायचे ते, घरातली भांडणं बाहेर आली, उंबऱ्याबाहेर आली. तर हे सगळे त्या ऐकतच होत्या, त्या फेस करत होत्या. पण आत्ता असं झालं की आपल्या जवळचाच माणूस गेलाय. त्यामुळे हे जे आभाळ कोसळणं त्या आभाळ कोसळण्यामधनंही त्या 3-4 दिवसात त्याच्यातनं सावरून जर या उपमुख्यमंत्री पदासाठी त्यांची निवड होते आणि त्या सक्षमपणे हे पेलवण्याच्या मानसिकतेत आहेत, तर का नाही त्या पुढे ते धुरा चांगली सांभाळू शकणार? त्या सांभाळू शकणारच. कारण दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही जसं म्हणालात की कुटुंबाचे प्रश्न आहेत, तर ते याआधी होते आणि ते सुनेत्राताईंनी पाहिलेलेच आहेत. त्यामुळे ते राज्याच्या आव्हानाबरोबर त्यांना घरातली पण आव्हानं पेलावीच लागणार आहेत आणि ती आता त्यांना नाईलाज आहे, ती अपरिहार्यता आहे. त्यामुळे त्यांना ती सोबत घेऊनच त्यांना ती उपमुख्यमंत्री पदाची धुरा पुढे न्यावी लागणार आहे. फक्त याच्यात एक असा मुद्दा आहे की जे अजितदादांच्या अनुभवातनं, अजितदादांनी अर्थमंत्री पद आता त्यांच्याकडे होतं, उपमुख्यमंत्री पद होतं आणि एक राज्याचे बरेच प्रश्न त्यांना माहिती होते, प्रकल्प, जे अगदी बारीक बारीक आपण ते म्हणतो तो अनुभवातून आलेला विषय होता. पण आता सुनेत्राताईंना तेवढ्या सक्षमपणे ते होणार नाही, पण त्या तयार होतील. कारण आजपर्यंतचा असा अनुभव आहे की ज्या ज्या महिलांनी अपरिहार्यता म्हणून ही पदं स्वीकारली आहेत, त्यानंतर तेवढ्या सक्षमपणे त्यांनी ती चालवली आहेत. त्यामुळे सुनेत्राताई या ह्याच्यातून पण तावून सुलाखून निघतील आणि त्या ही उपमुख्यमंत्री पदाची धुरा खूप चांगल्या प्रकारे सांभाळतील अशी मला आशा वाटते. कारण मुळातच महिला या उत्तम व्यवस्थापिका असतात. आणि सुनेत्राताईंचं अजून एक वैशिष्ट्य असं होतं की जे आपण म्हणतो की त्या मुळात राजकीय पार्श्वभूमीतून आले आहेत लहानपणापासून. जे त्यांच्या माहेरी पण राजकीय हे आहेत. तिथून त्या इथं आल्यानंतर त्यांनी शरद पवारांच्या आधीपासून त्यांच्या आईचं राजकारण, म्हणजे शरद पवारांच्या आई पण शेकापच्या नेत्या होत्या आणि तिथपासून त्यांना एक राजकीय पार्श्वभूमी आणि त्यामुळे त्यांना घरात तो राबता होता. त्यामुळे त्यांनी तेही राजकारण तिथं बघितलेलं आहे. त्यामुळे त्यांना त्याची माहिती आहे. फक्त आता त्याच्यात उडी घेतली आहे त्यांनी, एवढाच विषय. उडी आधीच घेतली आहे खासदारकीच्या ह्याच्यातून, पण आता त्या पूर्ण एका विरोधी ह्याच्यातनं, राजकारणातनं त्या आलेल्या आहेत आणि त्यातून त्या बाहेर पडतील. म्हणजे त्या काय म्हणतो आपण, तरुण जातील असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात थेअरीचा अभ्यास त्यांचा आधीच झालेला होता, आता फक्त प्रॅक्टिकलला सुरुवात झाली होती खासदारकी म्हणून. म्हणजे आता तुम्ही आता वाचलं असेल की अजितदादांनी त्यांना सांगितलं होतं की तू नीट ऐक,
आता जे अर्थसंकल्प सादर होणार आहे तेव्हा जी भाषणं होतील, जेव्हा जे जे काही मांडलं जाईल ते तू नीट ऐक. म्हणजे एक प्रकारे ते आत्ता जरी हे बाहेर आलं असलं की असं दादा त्यांना मार्गदर्शन करत होते, पण साहजिकच घरातनं आधीपासूनच तो त्यांना बाळकडू म्हणण्यापेक्षा त्यांना सांगितलं जात असणार, सूचना केल्या जात असणार, तर त्या त्यांना माहिती आहेत की काय करायला पाहिजे. आणि मुळात त्या स्वतः एज्युकेटेड असल्यामुळं आणि अजून एक आपण ह्याच्यात विसरतो की त्या स्वतः उद्योजिका आहेत. म्हणजे जेव्हा आपण खासदारकीच्या निमित्ताने त्यांचे जेव्हा इंटरव्ह्यूज झाले तेव्हा कळलं की त्या काय काम करतात. म्हणजे बारामतीपुरतं ते होतं, पण ते आता महाराष्ट्राला कळलं की त्या कुठल्या कुठल्या तळागाळातल्या लोकांमध्ये काम करतात. त्या अशा नाहीत की आता नेत्याची बायको आहे म्हणून एकाच ठराविक स्तरावरच त्या काम करतात, असं नाहीये. तर त्या तळागाळातल्या महिलांमध्येही त्यांनी काम केलेलं आहे. म्हणजे ज्या दादांबरोबर, दादा जसं एका काटेवाडीच्या ह्याच्यातनं छोट्या स्तरावरून काम करून तो माणूस पुढे आलाय, त्यामुळे त्याला तळागाळातले प्रश्न माहिती आहेत, जे ह्यांना पण माहिती आहेत, म्हणजे सुनेत्राताईंना, कारण त्या काटेवाडीत राहिल्या आहेत. त्यामुळे तिथून त्या तिथं उद्योजिका आहेत. तिथे त्यांनी बरेच महिलांसाठीची कामं केलेली आहेत. आता त्यांना फक्त एक आहे की महाराष्ट्राच्या साठी आता ते काम त्यांना त्या मोठ्या स्तरावर करायला लागणार आहे, किंवा मोठ्या आपण काय म्हणतो, एक मोठा आता त्यांना हे मिळालेलं आहे, काय महाराष्ट्राच्या प्रश्नांवर किंवा हे, तर त्यांना ते माहिती असणारच आहे. त्यामुळे त्या करणारच त्या. आणि त्या अजून एक प्रश्न विचारला की पक्षातनं एक विरोध असू शकतो, किंवा त्यांचं जे आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि 2 काँग्रेसचा विषय होता मगाशी जो तू म्हणालीस, की तो विरोध हा त्यांना माहिती आहे ना आधीपासूनच, ज्याच्यासाठी अजितदादा लढत होते इतके दिवस, की त्यांचं जे काय मनातलं होतं ते सुनेत्राताईंना माहिती असणारच आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा जो विषय होता, पण ते दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याला जे अजित पवार सांधा म्हणतो ना, की त्यांच्या डोक्यात काय चाललंय, त्यांचे काय वेगळे विषय असतील, तर ते आता थोडेसे मागे पडणार. म्हणजे सुनेत्राताईंना थोडंसं कमकुवत समजलं जाईल का, हा तिथे आता विषय आहे. त्यामुळंच कदाचित त्यांच्याकडे काही खाती दिली नाहीयेत, जी अजितदादांकडे होती, अर्थमंत्री, किंवा ती मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवली आहेत. तर थोडंसं त्यातून पण त्या तावून सुलाखून त्यांना निघायला लागणार आहे. आणि मग त्यांना पक्षांतर्गत तर विरोध मला तरी वाटत नाही, म्हणजे त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्यांच्या, कारण त्यांना ज्या वेगाने आता 3च दिवसात आणलेलं गेलंय आणि त्यांना उपमुख्यमंत्री एकमताने हे केलेलं आहे. कारण तटकरेंना किंवा अन्य धनंजय मुंडेंना किंवा जे आत्ता आपण नेते तिथे म्हणतो त्यांना विरोध होऊ शकला असता, पण सुनेत्राताईंना झाला नाही. त्यामुळं कदाचित त्या त्या पदावर त्यांना ते अपरिहार्यता म्हणून बसवली आहे, पण त्या ते सिद्ध करू शकतील. दुसरा आणखी एक तुमच्याच बोलण्यात आत्ता आलेला मुद्दा असा की 3-4 नेते या सगळ्यामध्ये खूप लीड घेताना पाहायला मिळाले होते. अजितदादा गेल्यानंतर लगेच त्याच दिवशी सुद्धा काही नेत्यांनी बैठका घेतल्या, बारामतीमध्ये सुद्धा बैठका घेतल्या, म्हणजे ज्यामध्ये सुनील तटकरे आहेत, प्रफुल्ल पटेल असतील, छगन भुजबळ आहेत, धनंजय मुंडे आहेत, अशी ही 3-4 नावं इतकं लीडनी काम करत असताना आणि त्या सगळ्यांनी मिळून सुनेत्रा वहिनींना पुढे करणं, या सगळ्यामुळे सुनेत्रा वहिनी ॲज अ इंडिव्हिज्युअल एक नेता म्हणून खरंच पुढे येतील, की मग केवळ जसं आपण अनेकदा पाहतो की अनेकदा महिला राजकारण्यांना केवळ एक पपेट म्हणून यूज केलं जातं, मागून कोणीतरी पुरुष मंडळीच हा सगळा कार्यभार बऱ्याचदा सांभाळत असतात, अशा पद्धतीचं काही होईल असं वाटतं का? नाही, कारण असं आहे की मी पुन्हा तोच विषय, की त्यांना ते बाळकडू मिळालेलं आहे. त्यांना ते माहिती आहे राजकारण काय आहे. जरी त्या काठावर असल्या तरी पण त्यांना माहिती आहे की काय, पाणी किती खोल आहे, आणि या गोष्टी माहिती आहेत. हे असं आत्तापर्यंतच्या ह्याच्यातून दिसते, कारण त्या प्रत्यक्ष फिरल्या आहेत किंवा त्या दादांचं राजकारण त्यांनी बघितलेलं आहे. दुसरं जे तू म्हणालीस की लगेचच हे सुरू केलं, कारण राजकारण आहे शेवटी. कारण इथे जेव्हा पोकळी निर्माण होते तेव्हा ती पटकन भरली जाते, आणि आपण तेव्हाच बघितलं की साहेब फिरतायत, म्हणजे पवार साहेब फिरतायत, 4 ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आहेत. मग त्याच्यावर टीका का नाही होत? जर अजितदादा गेले तर कोणीही शांत बसलेलं नाहीये. म्हणजे त्यांची जागा त्यांच्या काय कुठे आढावा घेणे, भेटी देणे, हे त्यांनी सुरू केलंय. तर ती कुठेतरी भीती राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना असणारच, आणि त्यामुळं ती पोकळी पटकन दुसरी कुणीतरी भरून काढण्यापेक्षा, किंवा कसं असतं की एखाद्या कुटुंबातली व्यक्ती गेली तर ती त्या कुटुंबावर परिणाम करणारी असते, जर सर्वसामान्य असेल तर. पण जेव्हा नेता जातो तेव्हा तो फक्त त्या कुटुंबाला परिणाम करणारा नसतो, तर त्याच्या मतदारसंघाला असतो, त्या महाराष्ट्राला असतो, त्याचे जे काही आजूबाजूचं त्याच्याशी संबंधित घटक असतात त्याच्यावर तो परिणाम करणारा असतो. मग ते खच्चीकरण होण्याच्या आतच जर एखादा चेहरा आपण त्याच्यासमोर हे केला, तर
त्याची जास्त म्हणजे आधार जो वाटतो कार्यकर्त्यांना, तर तो आधार देण्याचं काम हे झालेलं आहे. ती टीका होत राहील. कारण ही सर्वसामान्य मेंटॅलिटी आहे, की ती टीका हम्म. होते, की आपण एखाद्या घरात गेला तर दुःख करत बसणं. पण तो पोशिंदा होता ना, जो माणूस आपण म्हणतो, की लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. पण तो पोशिंदा गेल्यानंतर त्याची जी जागा पटकन आपण आत्तापर्यंतचा इतिहास बघितला, तर शास्त्री लाल बहादूर शास्त्री गेल्यानंतर अगदी पटकन इंदिरा गांधींना पंतप्रधान पद मिळालं होतं, की म्हणजे त्यांना दिलं गेलं. म्हणजे नेहरू गेल्यानंतर नाही, पण शास्त्रींनंतर लगेच ते त्यांच्या धुरा आली. त्यावेळेला अशी टीका झाली, की ही गुंगी गुडी आहे. म्हणजे देशाचं पंतप्रधान पद त्या महिलेला दिलं, ही गुंगी गुडी आहे, ही काय करणार? असं आजूबाजूला त्याही वेळेला बोललं गेलं होतं. पण त्याच्यानंतर आपण बघितलं, की 15 वर्ष जवळपास इंदिरा गांधी पंतप्रधान पदावर होते आणि त्यांच्या काळात इतक्या गोष्टी झाल्या. म्हणजे त्यांनी एक वेगळंच काय म्हणतो आपण त्याला, इतिहास घडवला होता. त्याच्यानंतर आपण बघितलं, की मीरा कुमार झाल्या लोकसभेच्या सभापती, सुमित्रा महाजन झाल्या, ज्या महाराष्ट्रातून गेल्या. त्याही वेळेला की ह्या सांभाळतील की नाही, ही महिला आहे. म्हणजे अशा टीका खूप झाल्या. पण त्यांनी ती लोकसभा अगदी ठामपणे सांभाळली. अगदीच आपल्याला ह्या किमान भारतातल्या महिला होत्या. पण आपण सोनिया गांधींचं उदाहरण घेऊ. त्याही अपरिहार्यतेतूनच आलेल्या होत्या, की राजीव गांधींचा असाच अपघाती मृत्यू झाला आणि त्यातून लगेचच सोनिया गांधींवर ती पूर्ण पक्षाची जबाबदारी आली. पण त्यांनी ती किती समर्थपणे पेलली, की त्यांनी पंतप्रधानपद त्यांना किती इझी होतं. म्हणजे अगदी सहज त्यांना ते मिळालं असतं. पण त्यांनी ते नाकारलं. तिथे एका सक्षम माणसाला त्यांनी बसवलं आणि त्यांनी पूर्ण पक्षाची धूर हातात घेतली. आणि त्यांच्या युपीएच्याच काळामध्ये त्यांनी 3 महत्वाचे निर्णय घेतले. अन्न सुरक्षा कायदा घेतला, आरटीआय घेतला, आरटीई घेतला. म्हणजे हे जे देशासाठी महत्वाचे निर्णय होते ते त्यांनी घेतले. त्यामुळं असं नाहीये की त्या करू शकणार नाहीत. जेव्हा आपण त्यांना संधी देऊ, आपण त्यांना थोडंसं काय म्हणतो पाठिंबा देऊ, तेव्हा या महिला येणारच. अजून ह्या तर यांना तळागाळातले विषय माहिती आहेत. म्हणजे सोनिया गांधींचा तोही विषय नव्हता, की त्या अशा सक्रिय राजकारणात नव्हत्या. त्या राजीव गांधींबरोबर होत्या, जायच्या सगळीकडे, त्यांना प्रश्न माहिती होते. पण अगदीच देशाच्या प्रश्नांवर त्यांना एकदम हा विषय हे करणं, कारण मुलंही तशी त्यांची लहान होती. त्यामुळं त्यांनी समर्थपणे पेलली आणि जे आजपर्यंत समर्थपणे त्या पक्षाची धुरा पेलतात. त्यामुळे असं आपण म्हणू शकत नाही, की त्या करणार नाहीत किंवा काय. जेव्हा आपण त्यांना पाठिंबा देऊ, एकदा महिलांचं आधीपासूनच आहे, की जेव्हा त्यांच्यावर एखादा प्रसंग येतो, तेव्हा त्या तेवढ्याच धीरानी त्याला सामोरे जातात आणि त्या सर्व्हाइव्ह होतात. त्यामुळे ही उदाहरणं आहेतच आपल्याकडे. पण महाराष्ट्रात तो आजपर्यंत कोणी बघितलेला विषय नव्हता. कारण उपमुख्यमंत्रीपद हे पहिल्यांदा महिलेला मिळालंय. अजून मुख्यमंत्री पण महाराष्ट्रात झालेली नाहीये. तर ही उपमुख्यमंत्री पदाची त्यांच्याकडे अचानक जबाबदारी. आता आपल्याला बघण्याचा दृष्टिकोन आपण या अँगलनी बघण्यापेक्षा ती महिला किती सक्षमपणे सांभाळेल किंवा तिला कसा सपोर्ट मिळेल किंवा कदाचित तिथं तिला सहानुभूती पण मिळू शकेल. कारण आता स्थानिक स्वराज्य संस्था, पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत. कदाचित तिथे पण त्यांना सहानुभूतीची ती लाट असू शकेल. कारण मुळात असं आहे की त्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरच त्यांना नेता निवडणं हे पण गरजेचं होतं. त्यामुळं मग ते त्यांनी त्यांची पटकन निवड केली आणि त्यांनी ते स्वीकारलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे, की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुप्रियाताई आहेत किंवा हे सगळे आहेत. पण मुख्यमंत्री पदा किंवा एक लीडर म्हणून आजपर्यंत कोणी हे झालं नाही. लीडर म्हणून देशात गेलेले आहेत. म्हणजे आता प्रतिभाताई राष्ट्रपती झाल्या आहेत, सुमित्रा महाजनही झाल्यात, पण लोकसभेच्या सभापती झाल्यात. पण आजपर्यंत ह्या पदावर नव्हत्या. पण काय झालं, की आता मृणाल गोरे होत्या. मृणाल गोरे विरोधी पक्षनेत्या होत्या. त्यांनी अगदी समर्थपणे विरोधी पक्षनेतेपद हे केलं. त्याच्यानंतर आता नीलमताई आहेत, त्या उपसभापती आहेत. त्यामुळे महिला आहेत, पण त्या लेव्हलला अजून कुणी गेलेलं नव्हतं. ज्या या गेल्यात. अनेकांची स्वप्न होती, ती नाही पूर्ण झाली. पहिली महिला मुख्यमंत्री होण्याची किंवा काय. पण आता सुनेत्राताईंना अपरिहार्यता, पण त्या त्याच्यात तरुण जातील असं मला वाटतं. त्याचबरोबर मॅम, आता तुमच्याही बोलण्यातून एक विषय आला, तो म्हणजे महिला म्हटलं की अनेकदा पुरुषांच्या बाबतीत असं होतं की पुरुष एखादं काम करायला जेव्हा बाहेर पडतो तेव्हा अगदी घरावरती तुळशीपत्र ठेवून बाहेर पडल्यासारखे ते बाहेर पडतात. महिलांच्या बाबतीत तसं नसतं. महिला भावनिक पण असतात. महिलांना किती नाही म्हटलं तरी कुटुंबालाही वेळ द्यायचा असतो, त्यांचाही विचार करायचा असतो. प्लस असं एखादं काम आपल्या समोर आलंय की जे होऊ शकत नाही, पण तिथेही त्यांना थोडंसं मन त्यांचं हळवं होत असतं की आपल्याला हे काम करायचंय, जरी कुठल्या कायद्याच्या चौकटीत ते नसेलही बसत.
त्यामुळे अशी खूप द्विधा मनस्थिती आणि महिलांचं मन फार जास्त वेगवेगळ्या अँगल्सनी विचार करणं किंवा वेगवेगळ्या अर्थातच समाज म्हणून काय म्हणतोय म्हणजे अगदी आपण आता बघतोय की ज्या खंबीरपणे सुनेत्रा पवार या आज सुद्धा शपथविधी करताना पाहायला मिळालेल्या होत्या त्यावरून सुद्धा मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावरती टीका झालेल्या पाहायला मिळतात की पती गेले आणि दुसऱ्या दिवशी ही महिला बाहेर पडते असंही बोललं जातं. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या अँगल्सने एखाद्या महिलेकडे जेव्हा पाहिलं जातं त्या सगळ्याला टफपणे तोंड देणं हे सुनेत्राताईंसाठी आता किती महत्वाचं असणार आहे? साहजिकच महत्वाचं असणार आहे. कारण हा अँगल येतोच. म्हणजे कुठलीही महिला जेव्हा काम करते, तेव्हा हा अँगल येतोच. कारण आत्ताही तुम्ही बघितलं मुख्यमंत्र्यांनी कान टोचले, की तुम्ही सॉरी मुरली मोहोळांनी जे राज्यमंत्री आहेत आपले मुरलीधर मोहोळ, त्यांनी कान टोचले, की महिलांचे नवऱ्यांनी यायचं नाही वगैरे. हा एक डोक्यात आहेच आहे. म्हणजे आजपर्यंत ज्या महिला निवडून आल्या, त्यांचे पतीच काम करतात. हे आत्तापर्यंत आपल्याला हे माहितीच आहे. पण एक लक्षात असं नाही आलं, की ती सुरुवातीला जर त्यांनी मदत म्हणजे ती मदत त्यांनी घेतली असली, तरी आजपर्यंतच्या मी राजकारणात जे बघितलं महापालिकेच्या राजकारणात किंवा काय, तर तिथे नंतर त्या महिला सक्षमपणे स्वतःचं हे सांभाळताना दिसतात. म्हणजे ठराव देणे, विषय करून घेणे, सभागृहात बोलणे, ह्या महिला बोलतातच. नंतर त्या तयार होतात. म्हणजे असं होत नाही की ते पती त्यांच्या मागे आहेत किंवा काय. हा काही वर्षांपूर्वीचा खरं तर हा विषय होता, जो दरवर्षी किंवा दर महिलेच्या बाबतीत तो बोलला जातो. पण जेव्हा प्रत्यक्षात आपण काम करताना बघतो महिलांना, तेव्हा त्याच सक्षमपणे करतात. आता आपण पण आता राज्यमंत्री पदावर बघितलं, अनेक महिला आहेत, जसं माधुरीताई मिसाळ आहेत किंवा मेधा आहेत, मेधा कुलकर्णी आहेत किंवा अशा बऱ्याच जणी आहेत, की ज्या स्वतः स्वतंत्रपणे सगळं सांभाळताना दिसतात आपल्याला. खूप महिला मी अशा बघितलेल्या आहेत. अगदी बोटावर मोजण्या इतके असेल, की ज्यांचे पती, पण तेही काही वर्ष 2 वर्षासाठी असेल, पण नंतर त्या सक्षमपणे ते सांभाळताना दिसतात. तसं सुनेत्राताईंचं पण होऊ शकेल, कारण त्या सांभाळतातच. कदाचित अजितदादांच्या छायेखाली ते कळलं नसेल, पण ते आता जास्त प्रकर्षाने कळेल असं मला वाटतं. दुसरं असं की 33% आरक्षण जेव्हा डिक्लेअर झालं, त्याही वेळेला महिला खूप मोठ्या प्रमाणावर आल्या. त्याही वेळेला महिलेला माहितीये की ही टीका होते. त्यामुळं महिला त्या पद्धतीनं भलेही त्यांना बोलता येणार नाही, पण त्या काम करण्यात खूप सक्षम असतात. म्हणजे महापालिकेत काम करताना पण आपण बघतो, की ज्या महिला असं वाटतं, की अरे ही करणार नाही, तर ती करते. आता मगाशी तू जे म्हणालीस, की भावनिक असतात महिला. तर मला असं वाटतं, की महिलेची भावनिकता ही जास्त पॉझिटिव्हली घेतली पाहिजे. कारण मी जेव्हा पत्रकारितेत आले, त्यावेळेला आम्हाला असं सांगितलं जायचं, की महिला अशा अडचणी सांगतात, महिला घरचे कारणं सांगतात किंवा काय. पण मला असं जाणवायचं, की मी जेव्हा एखादं क्राईमसारखं बीट करायची, त्यावेळेला मला असं जाणवायचं, की अरे मी सेन्सिटिव्हली जास्त चांगल्या प्रकारे बातमीदारी करू शकते. कारण माझ्याकडं कोरडेपणा नाहीये. मी एखाद्या घटनेकडं थोडी भावनिक बघितलं, तर कदाचित माझी बातमी वेगळी भावनिक असू शकते, की जी लोकांना जास्त टची होऊ शकते. तर असा अँगल मला शिकवला गेला. त्यामुळं कदाचित एखाद्या घटनेकडं, एखाद्या विषयाकडं बघण्याचा दृष्टिकोन महिलेचा वेगळा असू शकतो आणि तो पॉझिटिव्हली जर घेतला, तर ते जास्त चांगल्या प्रकारे तो विषय होऊ शकतो किंवा एखाद्या प्रकल्पामध्ये किंवा काय वेगळ्या अँगलनी महिला विचार करू शकतात आणि त्यामुळे त्या भावनिकतेचं रडूबाई असं हे करण्यापेक्षा त्याचा तुम्ही पॉझिटिव्ह जर वापर करून घेतला, तर त्याचा जास्त चांगल्या प्रकारे तुमच्या राज्य चालवायला किंवा ह्याच्यासाठी उपयोग होऊ शकतो. आणि आता ही खरं तर पुसली गेली आहे ही ओळख, की बायका कारणं सांगतात किंवा काय. पूर्वी कसं होतं, की चला झालं महिला आरक्षण आपल्या इथं पडलं, चला म्हणून आली ही महिला, असं नाहीये आता. आता ठरवून राजकारणात येतात महिला किंवा ठरवून या प्रत्येक क्षेत्रात आता महिला ठरवून येतात. त्यामुळे त्यांची ती मानसिकता आधी असतेच. आणि आता अनेक मोठ्या बायकांकडे किंवा ज्या सीनियर्स आहेत त्यांच्याकडे बघून मुलांच्या सोयी किंवा ह्या सगळ्या महिला करूनच येतात. म्हणजे आता कुठेही असं कारण दिलं जात नाही, की आता मी स्वतः बघितलं, की रजनी त्रिभुवन जेव्हा महापौर होत्या, तेव्हा डेव्हलपमेंट प्लॅन आला होता आणि तो पहाटे 3:30 पर्यंत डेव्हलपमेंट प्लॅन वर चर्चा सुरू होती, म्हणजे विकास आराखड्यावर आणि त्या तेवढ्याच ठामपणे इथं बसून होत्या आणि त्याच वेळेला सगळ्या सभागृहात पण महिला होत्या. कोणीही असं म्हटलं नाही, की आम्हाला लवकर जायचंय किंवा आम्हाला हे. त्या तेवढ्याच ठामपणे इथे बसून होत्या आणि त्यांनी त्याच्यावर विषय मांडले. भले ज्याला जसं कळलं त्या पद्धतीनं. पण असं कुठलंही नाहीये, की मी माझ्या मुलाला घरी ठेवलंय किंवा माझं मूल लहान आहे म्हणून आले आहेत. असं कधीच झालेलं नाहीये. म्हणजे मी अगदीच फार बोटावर मोजण्याइतकं असेल, पण अशी कारणं कुठेच दिली गेलेली नाहीयेत. त्यामुळं आता ते आरक्षणातून दुसरं अजून एक याच्यातच महत्त्वाचा विषय आहे, की आता महिला नारी शक्ती विधेयक जर आलं,
आता जे पंचायत समिती आणि महापालिका स्तरावर आहे ते जर देश स्तरावर जेव्हा येईल तेव्हा आणखीन महिला वाढतील, तेव्हा आणखीन करिअरिस्ट महिला याच्यात येतील की जे ठरवून येतील. आणि त्यावेळेला कदाचित अजून वेगळी परिस्थिती भारतात किंवा राज्यांमध्ये निर्माण होईल की एक वेगळे नेतृत्व, वेगळ्या प्रकारच्या महिला याच्यामध्ये येतील. त्यामुळं हे आशादायक हे आहे की हे भावनिक रडूबाई असणार नाही, तर त्या एका वेगळ्या लेवलच्या महिला, एका वेगळ्या सक्षम असलेल्या महिला याच्यात येतील अशी मला आशा आहे. म्हणजे अर्थात असं सगळं नक्कीच होईल अशी आपण अपेक्षा ठेवू शकतो. मात्र ताई, दुसरीकडे आणखी एक आत्ता आपण काही वेळापूर्वीच खरं तर शपथविधी झाला. 2-2.5 मिनिटांचा हा सगळं प्रोसेस होती शपथ घेण्याची वगैरे. या सगळ्यामध्ये सुनेत्रा पवार यांनी एकदाही वर नजर करून पाहिलं नाही. एकदा जेव्हा फक्त अजितदादा अमर रहे अशा घोषणा चालू होत्या, तेव्हा त्यांनी एकदाच फक्त कार्यकर्त्यांकडे कटाक्ष टाकला, त्यांना हात केला आणि पुन्हा त्यांनी त्यांची जी काही सही वगैरे करण्याचं चालू होतं, ते सगळं त्यांनी केलं. त्यामुळे आजची एकंदरीत त्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते? दुसरीकडे आपण पाहिलं की जेव्हा राज्यसभेची शपथ त्यांनी घेतलेली होती, त्यावेळेसचा त्यांच्या चेहऱ्यावरचा कॉन्फिडन्स किंवा पतीचा तो एक आधार होता त्यांच्या पाठीमागे. तेव्हाच्या त्या आणि आता जेव्हा त्या एकट्या आहेत, मात्र खूप वाईड फ्रेम आहे त्यांच्यासाठीची. खूप विस्तृत या सगळ्यावरती काम करायचं आहे. जरी पतीचा आधार नसला तरी त्यांच्या स्वतःला खूप कॉन्फिडेंटली हे सगळं करावं लागणार आहे. या दोन्ही वेळेसची वेगवेगळी बॉडी लँग्वेज आणि वेगवेगळी परिस्थिती काय सांगते? कसं आहे की आपण किती जरी म्हटलो तरी आपला साथीदार गेलाय, जो एवढ्या वर्षांचा आपल्या बरोबर आहे आणि जो एवढा कर्तृत्ववान माणूस होता. आणि कसं आहे की आपण असं म्हणतो की त्याचं जाणं हे एखादा व्यक्ती खूप आजारी असेल तर तो जाणार आहे, हे आपली एक मानसिकता असते की बाबा त्याच्यातनं सावरणे ते दुःख त्याच्या सुरू होतं, म्हणजे असतंच. पण हे सडनली गेलेले ना की हा माणूस आपल्याशी सकाळी बोललाय आणि अर्ध्या तासात हा माणूस गेला. हा जो आघात आहे तो साहजिकच त्यांना तो सहन कुणालाही, म्हणजे आपणच असं नाही म्हणत की ती स्त्री असेल किंवा काय, घरातल्या प्रत्येकालाच तो आघातच होता ना. त्यामुळे त्याच्यातनं त्या बाहेर अजूनही आल्याच नसणार आहेत. पण कर्तव्य म्हणून त्या इथे आल्या. त्यामुळं ते दुःख त्यांच्या मनात आहे ना की या अशा स्थितीतून आपण हे पद स्वीकारतोय, हे कुठेतरी त्यांच्या मनात असणारच आहे. त्यामुळे कदाचित ते दुःख त्यांना तिथे होतं. इथे राज्यसभेच्या वेळेला कसं की तो आनंद होता एक, की आता मी राज्यसभेत डायरेक्ट गेली, कारण सर्वोच्च देशाचं ते हे आहे, ती सभा आहे किंवा ते स्थान आहे. त्या ठिकाणी त्या गेल्या, तर त्याचा त्यांना तो कॉन्फिडन्स होताच की आनंद होता. पण इथे आनंद नाहीये, इथे त्याला दुःखाची झालर आहे की ज्या परिस्थितीत मी गेले, त्यामुळे त्यांना तो आनंद असणारच नाहीये. त्यामुळे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारच. त्यामुळे ते दोन तुम्हाला तिथे फरक साहजिकच जाणवणार. आणि दुसरं असं आहे की कार्यकर्त्यांच्या मनामध्ये अजितदादांविषयी अजूनही ते प्रेम आहेच आहे आणि ते राहणार आहे. त्यामुळं अजितदादांच्या नावाची घोषणा आणि कार्यकर्त्यांना आता धीर देणं हा पण तिथे विषय आहे ना, कारण कार्यकर्त्यांसाठी पण ते शॉकिंग आहे. तुम्ही बघितलं असेल की अंत्यविधीच्या वेळेला किती अगदी तळागाळातले त्यांच्याकडच्या माळी काम करणारी पण व्यक्ती एवढी रडत होती की ज्यांनी अंगा खांद्यावर खेळवलं, असेही लोक तिथे होते की जे खूपच दुःखी झाले होते. त्यामुळे साहजिकच त्या स्त्रीला ते नवरा गेल्याचं दुःख असणारच. त्यामुळे ते तिथं दिसणारच, अपरिहार्यता पण तिथे दिसणारच. ती चेहऱ्यावरती आहे. 3 दिवसाचाच 3-4च दिवस झाले त्याला. त्यामुळे ते दुःख तिथे असणार. जर तिथे आपण असं म्हणू शकत नाही की त्यांच्या मनात कुठेतरी आनंद, असं असूच शकत नाही. म्हणजे ती अपरिहार्यतेतूनच घेतलेली शपथ आहे. त्यामुळे ती त्यांच्या चेहऱ्यावर दिसणार, त्या कुठेतरी त्यांच्या मनात ते असणार, कुठेतरी ते अश्रू लपवत असणार की जे बाहेर दिसू नयेत, पण ते मनातनं कुठेतरी दुःख आहेच आहे. त्यामुळं तो फरक तिथे जाणवणारच. आणखी एक महत्वाचं असं की जेव्हा आपण म्हणतोय की पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आपल्याला भेटलेल्या आहेत, असं म्हणत असताना दुसरीकडे त्या इंडिव्हिज्युअली तितकं चांगलं काम करतीलही, मात्र त्या ज्यांच्या बरोबर सत्तेत आहेत, एकीकडे इतके मोठे आपण काही वर्षांमध्ये जे देशाचे नेते म्हणून ओळखले जातील अशा पद्धतीचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस आहेत, दुसरीकडे एकनाथ शिंदे आहेत. त्यामुळे इतकं मोठं काम ज्यांनी ऑलरेडी करून ठेवलेलं आहे, अशा पद्धतीच्या नेत्यांच्या बरोबर एका रांगेत आता बसायचं आहे आणि त्यांच्या तोडीस तोड देऊन हे सगळं काम करायचंय. या सगळ्याचं प्रेशर पण किती असेल आणि इथून पुढचं कामकाज त्यांना किती फोकस ठेवून आणि त्या दृष्टिकोनातून करावं लागेल? साहजिकच आहे, कारण हे जे सगळे नेते आहेत त्यांच्या बरोबरीने येणं हे त्यांना करावंच लागणार आहे. म्हणजे ही अपरिहार्यता जशी पक्षात उपमुख्यमंत्री पद घेण्याची अपरिहार्यता आहे,
तशी त्यांना हे निभावून नेण्याचीही अपरिहार्यता आहेच आहे. त्यांना ते शिकावंच लागणार, त्यांना ते करावंच लागणार. ज्या बाईला आता दूधही पोळलंय, त्यांना ताकही फुंकून प्यायला लागणार. त्यामुळं त्यांना याशिवाय पर्यायच असणार नाही. त्यांना खचून जाणं नाही, त्या खचून जाऊच शकणार नाहीत आता. कारण त्यांना खचून गेलेलं दर्शवताही येणार नाहीये आणि त्यामुळे त्यांना सगळ्यांबरोबर राहून, की आता अगदी काय म्हणतो आपण त्यांना, की प्रत्येक गोष्ट बारकाईने बघून, दादांनी कसं केलंय याचं काय पाहत, आजूबाजूचे लोक विश्वासू ठेवून, हलक्या कानाचं न राहून किंवा अशा सगळ्या गोष्टी त्यांना कराव्या लागणार आहेत. जे अजितदादांची त्यांनी इतके वर्ष बघितलं असेल सोबत राहून, तर त्या गोष्टी त्यांना स्मरून, त्या बघून, त्या पद्धतीनं त्यांना ते करणं भागच आहे. आणि कदाचित मी जसं मगाशी म्हणाले, की महिला ही उत्तम मॅनेजर असते, व्यवस्थापिका असते. तर तेवढ्या सजगतेने त्या करतील अशी मलाही अपेक्षा आहे, की आता तर सुरुवात आहे. आज त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. अजून त्यांना बरंच राजकारण बघायचं आहे. त्यामुळे त्यातून पण तावून सुलाखून बाहेर पडतील आणि पडाव्यात अशी माझी एक महिला म्हणून अपेक्षा आहे, की त्या याच्यातनं त्यांची कारकीर्द ती त्या चांगल्या प्रकारे इथे एक ठसा उमटवतील, अशी मला अपेक्षा आहे आणि त्या करतील. मॅम, तुम्हाला एक शेवटचा प्रश्न आहे. या सगळ्यामध्ये महिला म्हणून जेव्हा त्या या सगळ्या पदावरती, महत्वाच्या पदावरती बसलेल्या आहेत, उपमुख्यमंत्री पदावरती, दुसरीकडे त्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा आता होतील, तशा पद्धतीने सुद्धा सगळी चर्चा सुरू असलेली पाहायला मिळते. जरी कदाचित त्या नाही झाल्या तरी सुद्धा पक्षाची धुराही त्यांच्याचकडे असणार आहे, अर्थातच अजितदादांच्या पत्नी म्हणून. असं सगळं असताना अनेकदा असंही पाहायला मिळतं, पुरुष सत्ताक संस्कृती आपली आतापर्यंतची राहिल्यामुळे कुठेतरी मी महिलेचं ऐकायचं का, हा एक मेंटॅलिटीचा भाग असतो अनेकदा. त्यामुळे या सगळ्याचं इतकं मोठं पक्ष आहे, एक तर राष्ट्रवादी काँग्रेस हा इतका मोठा पक्ष आहे, कार्यकर्ता बेस असलेला हा सगळा पक्ष, अजितदादांना इतका मानणारा पक्ष, आणि अजितदादा थोडेसे रफ टफ किंवा मिश्किल दिलखुलास तशा पद्धतीचे होते, आणि त्यानंतर आता शांत संयमी धीरानं घेणाऱ्या जेव्हा वहिनी समोर आलेल्या आहेत, कार्यकर्त्यांना पण त्यांना ऍक्सेप्ट करणं ते सुद्धा किती महत्वाचं असणार आहे. त्या दृष्टिकोनातून म्हणजे त्यांची जी काही खाती वगैरे आहेत हे सगळं कामकाज असणार आहे, मात्र पक्ष सांभाळणं हा सगळ्यात मोठा पार्ट असेल. साहजिकच आहे, दादा दटावून सगळे विषय करून घ्यायचे किंवा काय, आणि त्याच्या पूर्ण विरुद्ध सुनेत्राताई आहेत. त्यामुळं कदाचित दादांचं जे शब्द ऐकायची सवय आहे ती सुनेत्राताईंकडून येणार नाही. त्यामुळे कदाचित लोकही सॉफ्ट होतील असं मला वाटतं. दुसरी गोष्ट अशी आहे, की पक्षातलं ऐकणं म्हणजे कसं आहे, की एखाद्याला ओरडूनच आपण दटावू शकतो किंवा ओरडूनच त्याला समजावून सांगू शकतो असं नाहीये. एखाद्याला सौम्यपणे पण समजावून सांगू शकतो. तर सुनेत्राताई आता हे करतील असं वाटतं. कारण त्यांच्या सौम्य शब्दात ज्या त्या पद्धतीनं सांगतात. एखाद्याचा धीरगंभीरपणा पण खूप बोलून जातो. त्यामुळे त्या पद्धतीनं त्यांना सपोर्ट मिळेल असं मला वाटतं. कारण आत्ता तटकरे असतील किंवा काय. कारण दादांचं कसं आहे, की ते सडेतोड ऐकायची सवय लोकांना आहेच आहे किंवा काम करायची. पण कदाचित यांची कामाची शैली वेगळी असू शकते, जी आता आपल्याला कळेल, की आता कळेल. म्हणजे आता इतके दिवस छत्रछायेखाली होत्या, पण आता जेव्हा वैयक्तिक त्या हे करतील, तेव्हा आता एक-एक गोष्टी त्या शिकत जातील किंवा आपल्याला ते दिसायला लागतील. आणि जेव्हा त्यांच्या निर्णय क्षमता दिसायला लागेल किंवा त्यांना साहजिकच कोणाचा तरी आधार घ्यावा लागणार आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी माहिती होईपर्यंत. पण त्याला फार वेळ त्या घेतील असं वाटत नाही, की त्या निर्णय आणि याच्यात त्या फास्ट होतील असं मला वाटतं. पण प्रकृती जरी वेगळी असली, त्यांची धीरगंभीर असली किंवा त्या शांत असल्या, तरी त्या शांतीत त्या क्रांती करतील असं मला फार मनापासून वाटतं आणि ते असं व्हायला पाहिजे. कारण एक महिला म्हणून जेव्हा एवढं मोठं नेतृत्व समोर येतंय, त्यावेळेला आपण एक प्रकारे महिला म्हणून पण एक सपोर्ट करणं किंवा सपोर्ट असणं किंवा आपण त्या दृष्टीने बघणं किंवा त्यांना एक काय म्हणतो आपण त्यांना, की सक्षमतेकडे नेणं हे पण कर्तव्य असं मला वाटतं, की बातमीदारी म्हणून नाही, पण एक मानसिक आपण म्हणतो, की त्या पद्धतीनं आपण एक त्यांना सपोर्ट करू शकतो आणि तसं करायला पाहिजे सगळ्याच जणांनी, की पुरुष सत्ताक आणि पुरुष प्रधान आता असं काही राहिलेलं नाही खरं. पण जे मनात आहे ते अजूनही जात नाही लोकांच्या, तर ते थोडंसं घालून सपोर्ट करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. नक्कीच. थँक्यू मॅम तुमच्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. नक्की आपण बघतोय की या सगळ्यामध्ये सुनेत्रा वहिनींकडे जी काही आज जबाबदारी पडलेली आहे, या सगळ्यामुळे आव्हानांचा डोंगर सुद्धा आहे. मात्र हा डोंगर त्या नक्कीच चढून सर करतील
अशी एकंदरीत अपेक्षा आहे. कारण आता जरी त्या फ्रंट फुटला दिसत असल्या तरी सुद्धा अजितदादांच्या मागे राहून सुद्धा त्यांनी हे सगळं शिकलेलं आहे. त्यांचं काम पर्यावरणापासून ते रोजगार निर्मितीपर्यंत, ते तळागाळातल्या महिलांपर्यंत, ते अगदी स्वच्छ गाव करण्यापर्यंतचं इतकं बेसिक रूट लेवलला सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. अर्थात ही कामाची कधी गाजावाजा फारसा झालेला नाही, त्यामुळे तो आपल्याला माहित नाही. मात्र त्यांनी तशा पद्धतीनं सुद्धा कामं केली असल्यामुळे त्या स्वतः इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी म्हणून किंवा लीडर म्हणून सुद्धा तितक्याच सक्षम आहेत. आत्ता खूप मोठ्या जबाबदाऱ्या पडलेल्या आहेत आणि या सगळ्या जबाबदाऱ्या पेलवण्यासाठी अजितदादांची साथ नसणारे हे नक्की जरी असलं तरी सुद्धा आज जितक्या ठामपणे किंवा जितक्या संयमीपणानं त्या शपथविधीसाठी सामोरं गेल्या किंवा इतक्या मोठ्या प्रमाणात टीका होत असताना सुद्धा त्यांनी त्यांचा निर्णय पुन्हा मागे घेतला नाही किंवा जितक्या संयमानं त्या या सगळ्या परिस्थितीला आत्ता धीरानं सामोऱ्या जातात, या सगळ्याच्या नंतर पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून नक्कीच त्या खूप चांगलं काम करतील आणि कदाचित भविष्यात आपल्याला पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून सुद्धा कदाचित हाच फेस आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे सुनेत्रा वहिनींच्या या संपूर्ण कार्याला आपल्या शुभेच्छा असणारच आहेत. त्याचबरोबर राज्याच्या राजकारणामध्ये सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहेत. हे सगळे बदल नेमके कशा पद्धतीने होतात हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तुर्तास इथेच थांबूया. तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.